So this is our 15th lecture on the chapter number 15, structure of atoms and nuclei, and today we are discussing the problems on radioactivity. Now these problems are important one, so you have to concentrate on these formulae as well as the examples. Okay. Now first formula is, as per the decay law. What is decay law? The rate of disintegration is directly proportional to the number of atoms present at that instant. Okay. So dN by dt is equal to minus lambda times Nt, where lambda is decay constant and Nt are the number of atoms present at that instant. Okay. Nt can be written as N0 e raised to power minus lambda t. So this formula become dN by dt is equal to minus lambda N0 e raised to power minus lambda t. Okay. हा पहिला फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. dN by dt म्हणजेच रेट ऑफ डिसइंटिग्रेशन किती असतो तो, तर मायनस लॅम्बडा टाइम्स N0 e रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी एवढा तो असतो. पण त्या रेट ऑफ डिसइंटिग्रेशनलाच आपण ऍक्टिव्हिटी म्हणतो. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे dN by dt म्हणजेच काय, ऍक्टिव्हिटी. सो ऍक्टिव्हिटी ॲट दॅट टाइम इज dN by dt आणि त्याचा फॉर्म्युला असेल मग लॅम्बडा N0 e रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. लॅम्बडा N0 म्हणजेच इनिशियल ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी चेंजेस विथ टाइम. पॉइंट लक्षात ठेवा, ऍक्टिव्हिटी चेंजेस विथ टाइम. टी एवढ्या टाइम नंतर ऍक्टिव्हिटी AT एवढी आहे आणि इनिशियली ऍक्टिव्हिटी A0 आहे. तर दोघांमध्ये रिलेशन काय असेल, AT इज इक्वल टू A0 e रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला दोघांकडे लक्ष ठेवा. NT इज इक्वल टू N0 e रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी हा फॉर्म्युला आणि AT इज इक्वल टू A0 e रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. याचा अर्थ काय, ऍक्टिव्हिटी आणि नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट, ऍक्टिव्हिटी आणि नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट यांच्यामधलं रिलेशन सारखंच आहे का. N0 म्हणजे काय होते, इनिशियली नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन दॅट सबस्टन्स आणि A0 म्हणजे काय, इनिशियल ॲक्टिव्हिटी. इनिशियल ॲक्टिव्हिटी इनिशियल नंबर ऑफ ॲटम्सवर डिपेंड असते. तर ॲक्टिव्हिटी आफ्टर टाइम टी कोणावर डिपेंड असते, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आफ्टर टाइम टी. म्हणून हे दोन्ही कॉन्सेप्ट सारखेच आहेत, लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यानंतर डीके कॉन्स्टंट. डीके कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 0.6931 अपॉन टी हाफ. टी हाफ मीन्स हाफ लाईफ पिरियड ऑफ दॅट रेडिओ सबस्टन्स. ओके. फ्रॉम द फॉर्म्युला फॉर डीके कॉन्स्टंट यू कॅन राईट टी हाफ इज इक्वल टू 0.6931 अपॉन लॅम्बडा. डीके कॉन्स्टंट आणि हाफ लाईफ पिरियड यांच्यामधलं रिलेशन. आणि 1 अपॉन लॅम्बडा म्हणजेच काय, ॲव्हरेज लाईफ, ॲव्हरेज टाइम किंवा ॲव्हरेज लाईफ पिरियड म्हणतो आपण त्याला. म्हणजेच 1 अपॉन लॅम्बडाच्या ऐवजी आपण टॉ घेतलं, टॉ म्हणजेच ॲव्हरेज लाईफ घेतलं. तर टी हाफ आणि मीन लाईफ म्हणजे हाफ लाईफ पिरियड आणि मीन लाईफ पिरियड यांच्यामध्ये रिलेशन लक्षात ठेवा. हाफ लाईफ पिरियड इज इक्वल टू 0.6931 टाइम्स ॲव्हरेज लाईफ स्पॅन. ओके. बघा, मीन लाईफ और ॲव्हरेज लाईफचा फॉर्म्युला काय, तर मीन लाईफ और ॲव्हरेज लाईफ इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ डीके कॉन्स्टंट. So it becomes T is equal to, आता in terms of T half म्हणजे हा 0.6931 इकडे येईल, बरोबर आहे. 1 अपॉन 0.6931 टाइम्स T हाफ होईल ना तो, आणि 1 अपॉन 0.6931 म्हणजे किती, 1.44. सो मीन लाईफ इज 1.44 टाइम्स द हाफ लाईफ पिरियड. बघा व्यवस्थित लक्ष ठेवा, मीन लाईफ इज 1.44 टाइम्स हाफ लाईफ पिरियड, व्हाईल half life period is 0.6931 times the mean life period. दोन्ही रिलेशन लक्षात ठेवा. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह ॲटम्स रिमेन आफ्टर टाइम टी. टी एवढ्या टाइम नंतर किती ॲटम शिल्लक राहतात ते NT. N0 म्हणजे काय, इनिशियली प्रेझेंट असणारे नंबर ऑफ ॲटम्स. तर टी एवढ्या टाइम नंतर ते किती प्रेझेंट असतील, तर ते NT एवढे प्रेझेंट असतील. सो दीज आर रिमेनिंग ॲटम, शिल्लक असणारे आहेत, डिसइंटिग्रेट झालेले नाहीत. These are the remaining atoms. N0 are original number of atoms and T is the time interval in which the number of atoms remain. आता याच्यानुसारच AT is equal to A0 e raised to power minus lambda t. मग या दोघांचा रेशो घेतला आपण. सो AT अपॉन NT किंवा सॉरी AT अपॉन A0 किंवा NT अपॉन N0 दोघांचा रेशो काय येईल, सारखाच येईल, e raised to power minus lambda t. मग हा दोघांचा रेशो जर सारखा आहे तर इट मीन्स दॅट activity at time t upon initial activity is equal to
नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट आफ्टर टाइम टी अपॉन नंबर ऑफ ॲटम्स ओरिजिनली प्रेझेंट. हे रिलेशन लक्षात ठेवा. ॲक्टिव्हिटी आणि नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे त्या नंबरवर ॲक्टिव्हिटी डिपेंड करते. हा सरळ सरळ अर्थ आपल्याला काढता येतो. मग NT अपॉन N0 म्हणजे e⁻⁻ NT अपॉन N0 म्हणजे e⁻⁻. यालाच तुम्हाला AT अपॉन A0 लिहिता येतं. पण ही व्हॅल्यू म्हणजे N अपॉन N0 ही व्हॅल्यू जर या फॉर्ममध्ये असेल 1/2च्या N पॉवरमध्ये, बघा NT अपॉन N0 ही व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आफ्टर टाइम टी अपॉन ओरिजिनल नंबर ऑफ ॲटम्स, ही व्हॅल्यू जर या फॉर्ममध्ये असेल 1/2च्या पॉवरमध्ये जर असेल, तर त्या 1/2ची जी पॉवर असते त्याला मी N म्हटलेलं आहे, वेअर N इज नंबर ऑफ हाफ लाईफ्स. तेवढा वेळ नंबर ऑफ हाफ लाईफ्स एवढा वेळ त्या ठिकाणी लागणार आहे. बघा आता समजा N अपॉन N0 1/2 आहे. इफ N अपॉन N0 इज 1/2, देन N इज इक्वल टू N0/2, म्हणजे नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? N0च्या हाफ. मग हा रेशो 1/2 आला, म्हणजे 1/2 म्हणजे 1/2ची पॉवर 1, म्हणजे N ची व्हॅल्यू आली 1. मग N ची व्हॅल्यू 1 म्हणजे नंबर ऑफ हाफ लाईफ किती? 1, म्हणजे एका हाफ लाईफमध्ये हा रेशो तुम्हाला मिळेल. समजा N अपॉन N0 1/4 तुम्हाला दिलेला आहे. ओके, 1/4 आहे म्हणजे 1/2ची पॉवर 2, 1/2ची पॉवर 2, म्हणजे N ची व्हॅल्यू किती आली? 2. N ची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 हाफ लाईफ पिरियडमध्ये हा रेशो तुम्हाला मिळेल. N इज इक्वल टू N0/4. 3 हाफ लाईफ पिरियडमध्ये N अपॉन N0 होईल 1/8. 4 हाफ लाईफ पिरियडमध्ये N अपॉन N0 हा रेशो होईल 1/16. 5 हाफ लाईफ पिरियडमध्ये N अपॉन N0 हा रेशो होईल 1/32. आणि 6 हाफ लाईफ पिरियडमध्ये N अपॉन N0 हा रेशो होईल 1/64. आता लक्ष ठेवा, जो रेशो N अपॉन N0 मध्ये आहे तोच ॲक्टिव्हिटी मधला आहे, तोच रेशो ॲक्टिव्हिटी मधला आहे. मग AT अपॉन A0 1/2 किती पिरियडमध्ये होईल? AT अपॉन A0 1/2 असा जर रेशो असेल तर ॲक्टिव्हिटी अर्धी होण्यासाठी वेळ किती लागेल? हाफ लाईफ पिरियड. कारण की हाफ लाईफ पिरियडमध्ये अर्धे नंबर ऑफ ॲटम्स डिसइंटिग्रेट होतील, आणि म्हणून मग एका हाफ लाईफ पिरियडमध्ये ॲक्टिव्हिटी पण अर्धीच होईल. इन द सेम मॅनर इफ N इज इक्वल टू 2 म्हणजे हा रेशो जर 1/4 असेल, म्हणजे ॲक्टिव्हिटी ॲट टाइम T अपॉन A0 हा रेशो जर 1/4 असेल, तर याचा अर्थ 2 हाफ लाईफ पिरियड एवढा वेळ तिथे लागलेला असेल ॲक्टिव्हिटी 1/4 होण्यासाठी. AT अपॉन A0 1/4 होण्यासाठी. त्यानंतर AT अपॉन A0 जर 1/8 असेल तर याचा अर्थ तो कालावधी किती लागलेला असेल तेवढी ॲक्टिव्हिटी चेंज होण्यासाठी? तो कालावधी लागलेला असेल 3 टाइम्स हाफ लाईफ पिरियड एवढा, अँड सो ऑन. या प्रकारे तुम्हाला सांगता येतं. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. नाउ द फर्स्ट एक्झाम्पल, हाफ लाईफ ऑफ रेडियम इज 1620 इयर्स. त्याचा हाफ लाईफ पिरियड एवढा आहे 1620 वर्ष. कॅल्क्युलेट द डिके कॉन्स्टंट ऑफ रेडियम इन पर सेकंद. पर सेकंदमध्ये तुम्हाला डिके कॉन्स्टंट काढायचं आहे. मग डिके कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय असतो? 0.6931 अपॉन टी हाफ. पण हा हाफ लाईफ पिरियड आपल्याला इयर्समध्ये दिलेला आहे, आणि डिके कॉन्स्टंट कशामध्ये काढायचं? मला सेकंदमध्ये काढायचं आहे. सो ॲज यू हॅव टू कॅल्क्युलेट डिके कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ सेकंद, यू हॅव टू कन्वर्ट दिस हाफ लाईफ पिरियड इन टर्म्स ऑफ सेकंद. म्हणून तो हाफ लाईफ पिरियड आपण सेकंदमध्ये कन्वर्ट केला. 1620 इयर्स एवढे वर्ष. प्रत्येक वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 डेज. प्रत्येक दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास. आणि प्रत्येक तासाचे सेकंद किती? 3600. सो 1620 इंटू 365 इंटू 24 इंटू 3600 सेकंड्स. These are the number of seconds in 1620 years. Now we have to find decay constant. So formula for decay constant is 0.6931 upon T half. So put the value of T half, this value put here, and simplify. So 0.6931 divided by, याचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं त्याला 5.11 इंटू 10^10. हा 10^10 वर घेतला -10 होईल, आणि हा रेशो घेतला 0.6 डिवायडेड बाय 5. तर तो रेशो येतो 1.36. सॉरी, तो रेशो येतो 0.136 येतो. मग त्याला 1.36 मध्ये कन्वर्ट केलं. सो 1.36 इंटू 10^-11 होतील पर सेकंद.
कॉन्स्टंट अपॉन टाइम पिरियड सेकंडमध्ये, म्हणजे याचं युनिट काय येईल पर सेकंड. सो पर सेकंड इज युनिट ऑफ डीके कॉन्स्टंट. आपल्याला पर सेकंडमध्येच विचारला होता. आणि पर इयरमध्ये विचारला असता तर मी इथे बघतो 1620 ठेवलं असतं, हे नसतं घेतलं सेकंडचे, त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट केलं नसतं. पर इयरमध्ये विचारलं असतं तर मी याला इयरमध्येच ठेवलं असतं हाफ लाईफ पिरियड. पर डेमध्ये विचारलं असतं तर या इयर्सला मी डेजमध्ये कन्वर्ट केलं असतं, म्हणजे इंटू 365. ओके. अवर्समध्ये विचारलं असतं तर मी त्याला अवर्समध्ये कन्वर्ट केलं असतं, म्हणजे 1620 इंटू 365 इंटू 24. आणि आपल्याला सेकंडमध्ये विचारलं आहे म्हणून आपण या हाफ लाईफ पिरियडला सेकंडमध्ये कन्वर्ट केलं, 1620 इंटू 365 इंटू 24 इंटू 3600. ओके, पॉईंट क्लिअर झाला. तो डीके कॉन्स्टंट कोणत्या युनिटमध्ये विचारला आहे त्यानुसार हाफ लाईफ पिरियड ठेवायचा. नाव सेकंड एक्झाम्पल इज द हाफ लाईफ ऑफ AU इज 2.7 days. हाफ लाईफ पिरियड तुम्हाला दिला आहे 2.7 डेजचा. कॅल्क्युलेट द डीके कॉन्स्टंट अँड ॲव्हरेज लाईफ. डीके कॉन्स्टंट काढायचं आपल्याला, ॲव्हरेज लाईफ काढायचं आहे. हाफ लाईफ पिरियड 2.7 डेज. आता इथे डीके कॉन्स्टंट पर सेकंद काढा किंवा पर डे काढा असं काहीच दिलेलं नाही आहे, आणि ॲव्हरेज लाईफ पण पर सेकंद किंवा पर डे असं काढा असं काही म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे ज्या युनिटमध्ये हाफ लाईफ असेल त्याच युनिटमध्ये डीके कॉन्स्टंट काढा आणि त्याच युनिटमध्ये ॲव्हरेज लाईफ काढायचं आहे आपल्याला. सो वी हॅव टू फाइंड डीके कॉन्स्टंट मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट लॅम्बडा, and we have to find average life means we have to find tau. Now first we will calculate the decay constant. Formula for decay constant is 0.6931 upon t half. T half is 2.7 days. So 0.6931 upon 2.7. Take this ratio. The ratio is found to be 0.2567. आता हा हाफ लाईफ पिरियड डेज मध्ये होता त्यामुळे युनिट काय झालं पर डे. ओके. नाउ यू हॅव टू फाइंड मीन लाईफ और एवरेज लाईफ. What is formula for average life? Reciprocal of decay constant. So reciprocal of decay constant. Decay constant किती आला 0.2567. Put that here. Per day unit आहे याचा. Per day so unit will day. Okay. So the average life or mean life is 3.896 day. Average life day मध्ये असेल आणि decay constant per day या युनिट मध्ये असेल. युनिट कडे लक्ष ठेवा. त्याचा आन्सर मग लिहून घ्या. Now the third example. At a given instant, there are 25% undecayed radioactive nuclei in a sample. एका ठराविक इन्स्टंटला फक्त 25%च ॲटम्स शिल्लक राहिलेत का, असा त्याचा अर्थ आहे का? At a given instant, there are 25% undecayed radioactive nuclei in a sample. After 10 seconds, the number of undecayed nuclei reduces to 12.5%. म्हणजे इनिशियली 25% ॲटम आपल्याजवळ आहेत, 10 सेकंद नंतर ते 12.5% होतात, म्हणजे अर्धे होतात का? 25% आपल्याजवळ आहेत आणि 10 सेकंदानंतर किती होऊन राहिले 12.5%, म्हणजे अर्धे होऊन राहिले, म्हणजे अर्धे ॲटम डिसइंटिग्रेट होऊन राहिले. अर्धे ॲटम किती पिरियडमध्ये डिसइंटिग्रेट होतात? हाफ लाईफ पिरियडमध्ये. कॅल्क्युलेट द मीन लाईफ ऑफ द न्यूक्लिआय. ओके. इन 10 बघा गिवनमध्ये काय दिलं, इन 10 सेकंद द सबस्टन्स रिड्युसेस फ्रॉम 25% to 12.5%. 25%चं 12.5% होणार, म्हणजे इट इज 50% डिसइंटिग्रेशन त्या ठिकाणी होऊन राहिलं. आणि म्हणून मग हे 50% जे ॲटमचं डिसइंटिग्रेशन होऊन राहिलं ते किती वेळेत होऊन राहिलं? 10 सेकंदमध्ये. म्हणजे 10 सेकंद काय असेल त्या सबस्टन्सचा हाफ लाईफ पिरियड, कारण की 10 सेकंदामध्ये तो सबस्टन्स अर्धा होऊन राहिला. सो टी हाफ इज 10 सेकंद. बघा त्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या व्हॅल्यूवरच आपल्याला टी हाफ मिळाला. To find the decay constant, so decay constant formula is 0.6931 upon t half. T half is 10 second. Okay, so 0.6931 upon 10, so it is 0.06931. आता 10 हा सेकंद मधला आहे त्यामुळे युनिट काय असेल पर सेकंद. सो दिस इज decay constant for that material. decay constant हा मटेरियलचा असतो ते लक्षात ठेवा. द ॲव्हरेज लाईफ पण काढायची होती आपल्याला. ॲव्हरेज लाईफ कशी काढतात? तो 1 upon decay constant. सो 1 upon 0.06931 घेतला रेसिप्रोकल त्याचा 14.43 हा रेसिप्रोकल येतो. आणि साहजिकच डीके कॉन्स्टंट युनिट पर सेकंद होतं, तर मीन लाईफचं युनिट काय होईल सेकंद. सो द डीके कॉन्स्टंट इज 0.06931 पर सेकंद while the mean life is 14.43 seconds. So the example number 3. Now look at the example. It is from textbook. textbook मध्ये सोडून दिलेलं आहे एक्झाम्पल हे.
द ॲक्टिव्हिटी ऑफ सॅम्पल डिक्रीजेस फ्रॉम 350 पर सेकंद टू 175 पर सेकंद. पहिले 350 पर सेकंद डिसइंटिग्रेशन होते, ते 175 डिसइंटिग्रेशन पर सेकंद झाले, म्हणजे हाफ झाला का रेट. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन हाफ झाला. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन हाफ झाला केव्हा रेट ऑफ डिसइंटिग्रेशन हाफ होईल, एका हाफ लाईफ पिरियडमध्ये. बरोबर आहे का, माझं वाक्य बरोबर आहे का. इन विच टाइम पिरियड द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन बिकम्स हाफ, इन 1 हाफ लाईफ पिरियड. इन विच टाइम पिरियड रेट ऑफ डिसइंटिग्रेशन बिकम्स 1/4 in 2 half life period. In which time interval the rate of disintegration becomes 1/8 in 3 half life periods and so on. मग आता पहिले रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजेच ॲक्टिव्हिटी होती 350 पर सेकंद, ती झाली 175 पर सेकंद इन 1 आवर. म्हणजे 1 आवर काय झाला, त्याचा हाफ लाईफ पिरियड झाला. सरळ सरळ डिटरमाइन द हाफ लाईफ ऑफ द स्पेसिस. त्या स्पेसिसची हाफ लाईफ आपल्याला शोधायची. A0 दिले तुम्हाला 350 पर सेकंद, AT म्हणजे नंतरची ॲक्टिव्हिटी 175 पर सेकंद झाली, T 1 आवर एवढा टाईम तुम्हाला दिलेला आहे आणि त्यावरून मग तुम्हाला हाफ लाईफ पिरियड काढायचा आहे. आता सरळ सरळ तोंडी मी एक्झाम्पल सोडवलं आहे, तुम्हाला मात्र सोडून त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, द ॲक्टिव्हिटी इज गिवन बाय AT इज इक्वल टू A0 e - λt. नंतरची ॲक्टिव्हिटी 175 झाली होती, पहिली ॲक्टिव्हिटी 350 होती e - λ, आणि टाइम किती लागला होता ती ॲक्टिव्हिटी चेंज होण्यासाठी, तर 1 तास. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. सो हा 350 इकडे आणला, 175 / 350 म्हणजे 1/2 इज इक्वल टू e - λt. सो लॉग बेस टू ई इज इक्वल टू -λ 3600. इथे मायनस साईन काढून टाकली, सो लॉग बेस टू ई ऑफ 2 इज इक्वल टू 3600 टाइम्स लॅम्बडा. लॉग बेस टू ई ऑफ 2 ची व्हॅल्यू किती असते, 0.6931. हा 3600 इकडे आणला, सो लॅम्बडा विल बी इक्वल टू 0.6931 अपॉन 3600. सो लॅम्बडा बिकम्स 1.925 इंटू 10⁻⁻4 पर सेकंद. डीके कॉन्स्टंट मिळाला आपल्याला. बघा, या एक्झाम्पलचं उत्तर आपण तोंडी काढलं होतं की 1 तास त्याला लागेल, हाफ लाईफ पिरियड 1 तास असेल, कारण की एका तासामध्ये त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी हाफ झाली होती. आता हाफ लाईफ पिरियड काढू आपण, कारण की ॲक्टिव्हिटी दिली आणि त्याच्यावरून आपल्याला हाफ लाईफ काढायची आहे. सो टी हाफ इज इक्वल टू 0.6931 अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप केली मी. लॅम्बडाची व्हॅल्यू कोणती आपल्याजवळ, हीच 0.6931 आपण ही घेतली मी. लॅम्बडाची व्हॅल्यू ही घ्यायची ऐवजी, कारण की आपल्याला 6931 कट करता येतं. 0.6931 अपॉन 3600 झालं कट. सो टी हाफ इज 3600 सेकंद, आणि 3600 सेकंद म्हणजेच किती, 1 आवर आहे. बरोबर. सो काही एक्झाम्पल तुम्हाला तोंडी पण सोडवता येतात, पण तुमचं उत्तर मात्र तुम्हाला जी मेथड आपल्या बोर्डामध्ये आहे त्यानुसार तुम्हाला सोडवावं लागेल. नाव अगेन द एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्ट बुक. ओके, द हाफ लाईफ ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह स्पेसीज, हे पण सॉल्ड एक्झाम्पल आहे हां, इज 3.2 डेज. त्या रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पलचा हाफ लाईफ पिरियड 3.2 डे एवढा दिलेला आहे. कॅल्क्युलेट दिस डीके कॉन्स्टंट. हाफ लाईफवरनं डीके कॉन्स्टंट आपल्याला काढता येतो. ॲव्हरेज लाईफ पण काढायची आपल्याला. हाफ लाईफवरनं ॲव्हरेज लाईफ पण काढता येते, किंवा डीके कॉन्स्टंटवरनं ॲव्हरेज लाईफ पण काढता येते आपल्याला. त्यानंतर ॲक्टिव्हिटी ऑफ द सॅम्पल ऑफ मास 1.5 ग्रॅम. या सॅम्पलची ॲक्टिव्हिटी तुम्हाला शोधायची आहे जेव्हा त्याचं मास 1.5 मिलीग्रॅम एवढं असेल तेव्हा. 1.5 मिलीग्रॅम. हां, सो आपल्याला हाफ लाईफ पिरियड दिला आहे 3.2 डेज. डीके कॉन्स्टंट काढायचं आहे, ॲव्हरेज लाईफ किंवा मीन लाईफ काढायचं आहे, आणि ॲक्टिव्हिटी ॲट ऑफ दॅट पर्टिक्युलर मास शोधायची आहे. मग पहिले आपण डीके कॉन्स्टंट काढून घेऊ. डीके कॉन्स्टंट फॉर्म्युला काय आपला, 0.6931 अपॉन टी हाफ. सो 0.6931 अपॉन टी हाफ. 3.2 डेज आहे हाफ लाईफ पिरियड, त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट केलं आपण. तसं काही त्यांनी म्हटलेलं नाही की पर सेकंडमध्ये काढा किंवा पर मिनिटमध्ये काढा. पुस्तकामध्ये पर सेकंडमध्ये काढून दिलेलं आहे म्हणून मी पुस्तकानुसार घेतलं आहे. सो इट इज फाउंड टू बी 2.5 इंटू 10⁻⁻6 पर सेकंद. ओके, त्यानंतर मीन लाईफ काढायचं आहे आपल्याला. मीन लाईफ म्हणजेच काय असतं, 1 अपॉन डीके कॉन्स्टंट, म्हणजेच याचा रेसिप्रोकल. सरळ सरळ रेसिप्रोकल ऑफ 2.5 इंटू 10⁻⁶. सो इट बिकम्स 0.4 इंटू 10⁻⁶ सेकंद. आणि याला जर डेजमध्ये कन्वर्ट केलं तर, या सेकंदला मला डेमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर
तर त्याला 86400 ने डिवाइड करा. एका दिवसामध्ये एवढे सेकंद असतात 86400. मग या सेकंदला टोटल सेकंदला एका दिवसाच्या सेकंदनी डिवाइड केलं तर मला नंबर ऑफ डेज मिळतील. अँड आय गेट 4.617 days. ओके, दिस इज द मीन लाईफ ऑफ दॅट सॅम्पल. रिमेंबर वन थिंग, द ॲक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. बरोबर आहे, ॲक्टिव्हिटी त्या वेळेस जेवढे काही नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील त्याच्यावर डिपेंड करतं, हे आपल्याला माहिती आहे. मग आता त्यांनी आपल्याला विचारलं होतं एक्झाम्पलमध्ये की जेव्हा तो सबस्टन्स 1.5 मिलीग्रॅम एवढं त्याचं मास असेल तेव्हा त्याची ॲक्टिव्हिटी किती असेल. मग आपल्याला काय करावं लागेल, 1.5 मिलीग्रॅम सबस्टन्समध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असतात ते आपल्याला शोधावे लागतील. सो नंबर ऑफ ॲटम्ससाठी माझ्याजवळ फॉर्म्युला आहे ॲव्होगाद्रोज नंबर इंटू मास ऑफ द सबस्टन्स अपॉन ॲटॉमिक नंबर. बरोबर आहे का? पहा, करा विचार. केमिस्ट्री तुमचं जास्त क्लिअर असेल. ॲव्होगाद्रोज नंबर म्हणजे एका मोलमधल्या ॲटमची संख्या किंवा मॉलिक्युलची संख्या. बरोबर आहे. मास ऑफ सबस्टन्स अपॉन ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट सबस्टन्स, मास अपॉन ॲटॉमिक नंबर आहे. बरोबर, लागला क्ल्यू. सो इट इज 6.02. ॲव्होगाद्रोज नंबरची व्हॅल्यू टाकली मी. मास ऑफ सबस्टन्स आपल्याला 1.5 मिलीग्रॅम म्हटलेलं आहे. सो 1.5 इंटू 10⁻³ काय ग्रॅम. हां, हे ग्रॅममधलं मास आहे. आणि हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो पण ग्रॅममधला असेल. ॲटॉमिक मास नंबर्स म्हणून आपण त्याला. सो नंबर ऑफ ॲटम्स इन 1 मिलीग्रॅम सबस्टन्स इज 9.03 इंटू 10⁻20 अपॉन वाय मॉलिक्युल्स. ओके, एवढे नंबर ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतील. आता याची ॲक्टिव्हिटी किती ते काढायची आपल्याला. मग आता ॲक्टिव्हिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याजवळ लॅम्बडा इंटू NT. लॅम्बडा म्हणजे डीके कॉन्स्टंट इंटू नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट, असा तो फॉर्म्युला आहे. डीके कॉन्स्टंट इज 2.5 इंटू 10⁻6 आपण आत्ताच काढलेला आहे. आणि NTची व्हॅल्यू 9.03 इंटू 10⁻20 अपॉन वाय. सॉल्व केलं त्याला 2.257 इंटू 10⁻15 अपॉन वाय. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती मला क्युरीमध्ये मांडायची आहे. मग ॲक्टिव्हिटी क्युरीमध्ये जर मला मांडायची आहे तर मी या ठिकाणी हे 3.7 इंटू 10⁻10 कुठून आणले आठवतं का? आपण ॲक्टिव्हिटीसाठी युनिट तयार केलं होतं, काहीतरी बेक्वेरेल युनिट होतं. बरोबर, आठवतं? बेक्वेरेल म्हणजे काय? 1 डिसइंटिग्रेशन पर सेकंद. आणि व्हॉट इज क्युरी? त्याचा सिम्बॉल CI आहे. क्युरीचा सिम्बॉल CI आहे. आणि क्युरी म्हणजेच काय? 3.7 इंटू 10⁻10 डिसइंटिग्रेशन्स पर सेकंड. सो दॅट्स वाय आय हॅव डिवाइडेड बाय 3.7 इंटू 10⁻10 अँड युनिट इज टेकन ॲज CI म्हणजे क्युरी. सो इट बिकम्स 6.08 इंटू 10⁻4 अपॉन वाय टाइम्स अपॉन वाय क्युरी इन युनिट ऑफ क्युरी. एवढी आपल्याला ॲक्टिव्हिटी त्या सॅम्पलची मिळते. Now example number 6 which is taken from board exam, that is March 2016. काय एक्झाम्पल मध्ये म्हटलं होतं बघा, द डिके कॉन्स्टंट ऑफ अ रेडिओ सबस्टन्स इज, म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे पर इयर मध्ये 4.33 इंटू 10⁻4 पर इयर. कॅल्क्युलेट हाफ लाईफ पिरियड. डिके कॉन्स्टंट दिला आहे, हाफ लाईफ काढायचा आहे. सरळ सरळ हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला काय? 0.6931 अपॉन लॅम्बडा. पुट द व्हॅल्यूज. सो यू विल गेट T half is equal to 1600 years. डीके कॉन्स्टंट पर इयर मध्ये आहे, याचं युनिट जर पर इयर आहे तर या रेशोचं युनिट काय येईल? इयर्स मध्ये येईल. सो 1600 इयर्स हाफ लाईफ पिरियड त्या सबस्टन्सचा असेल. हे होतं एक्झाम्पल नंबर 6. नाव एक्झाम्पल नंबर 7 इज टेकन फ्रॉम NCERT बुक. काय म्हटलं बा? द रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप हॅज हाफ लाईफ ऑफ T इयर्स. त्याचा हाफ लाईफ पिरियड कॅपिटल T इयर्स एवढा आहे. हाऊ लॉंग विल इट टेक टू रिड्यूस टू 3.125% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजे किती वेळेनंतर तो एवढा शिल्लक राहील? 3.125%. म्हणजे नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स आणि ओरिजिनल नंबर ऑफ ॲटम्स यांचा जर विचार केला तर 3.125% शिल्लक राहतोय. म्हणजे नंतरचे नंबर ऑफ ॲटम जर तुम्ही 3.125 म्हटले तर पहिले किती घ्यावे लागतील? 100. पहिले 100 होते, आता 3.125 शिल्लक राहिले. सो N/N0 काय आहे आपल्याजवळ?
3.125/100 मीन्स 1/32. आता n/n0 हा रेशो 1/2च्या पॉवरमध्ये आहे का? सो n/n0 हा रेशो आहे 1/2च्या पॉवरमध्ये. 32 म्हणजेच काय 2ची पॉवर 5. सो n/n0 इज गिवन 1/2ची पॉवर 5. मग आता हा जो 5 असतो त्याला आपण n म्हटलं होतं. n म्हणजे नंबर ऑफ हाफ लाईफ पिरियड्स. सो n इज इक्वल 5 मिळालं आपल्याला. मीन्स टाइम रिक्वायर्ड इज 5 हाफ लाईफ पिरियड्स. बरोबर आहे. आणि आपल्याला हाफ लाईफ पिरियड किती दिला त्यांनी? कॅपिटल टी एवढा दिलेला होता. सो देअरफॉर टाइम इज 5 टाइम्स कॅपिटल टी इयर्स. So time required to reduce to 3.125% is 5t years. ठीक आहे. ते एक्झाम्पल नंबर 7 होतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8 काय दिलं पहा. हाफ लाईफ पिरियड ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स इज 20 days. त्याचा हाफ लाईफ पिरियड 20 days आहे. द टाइम टेकन फॉर ॲक्टिव्हिटी टू ड्रॉप टू 1/16 ऑफ इनिशियल व्हॅल्यू. पहा रेशो 1/2च्याच पॉवरमध्ये आहे का? सो टाइम टेकन फॉर द ॲक्टिव्हिटी टू ड्रॉप टू म्हणजे नंतरची ॲक्टिव्हिटी किती होणार आहे? पहिल्या ॲक्टिव्हिटीच्या 1/16 होणार आहे. अँड द टाइम टेकन फॉर 3/4 ऑफ ओरिजिनल नंबर ऑफ न्यूक्लियाय टू डिसइंटिग्रेट. 3/4 ओरिजिनल नंबर ऑफ न्यूक्लियाय डिसइंटिग्रेट होऊन जातील म्हणजे शिल्लक किती राहतील? 1/4. 1/4 शिल्लक राहतील ना 3/4 गेल्यानंतर डिसइंटिग्रेट झाल्यामुळे. The time taken for 3/4 of the original number of nuclei to disintegrate. So 1/4 शिल्लक राहतील. सो आपल्याला त्यांनी दिलाय हाफ लाईफ पिरियड 20 days. नंतरची ॲक्टिव्हिटी इनिशियल ॲक्टिव्हिटीच्या 1/16 आहे. तर किती वेळ लागेल तो विचारलाय. आणि नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स 1/4 शिल्लक आहे. बरोबर. 3/4 डिसइंटिग्रेट होतात म्हणजे 1/4 शिल्लक राहतात इनिशियलच्या. सो 1/4 ऑफ n0. तर टाईम किती लागेल हे आपल्याला विचारलंय. मग आता ॲक्टिव्हिटी 1/16 झाली पाहिजे म्हणजे AT/A0 काय झालं? 1/16 इज इक्वल e⁻ λt. 1/16 म्हणजेच 1/2ची पॉवर 4. आता 1/2ची पॉवर 4 आपल्याला मिळाली. आता 1/2ची पॉवर 4 मिळाली म्हणजेच काय? 1/2ची पॉवर n असते. n म्हणजे नंबर ऑफ हाफ लाईफ पिरियड्स. सो n इज इक्वल टू 4. दॅट इज टाइम रिक्वायर्ड इज 4 टाइम्स हाफ लाईफ पिरियड. So time required so that activity reduces to 1/16 is 4 times half life period म्हणजे 4 times 20 days is 80 days. म्हणजे in 80 days the activity reduces to 1/16. ओके. आणि सेकंड पार्टमध्ये आपल्याला विचारलं होतं की किती वेळेमध्ये त्याचे नंबर ऑफ ॲटम्स 1/4 होतील. बरोबर आहे. सो NT/n0 NT आहे 1/4 टाइम्स n0. सो दिस रेशो बिकम्स 1/4 NT/n0 म्हणजेच 1/2ची पॉवर 2 म्हणजेच n मिळाला आपल्याला 2. सो द टाइम रिक्वायर्ड इज 2 टाइम्स हाफ लाईफ पिरियड. यांची व्हॅल्यू 2 म्हणजेच काय? पिरियड टाइम किती लागेल? 2 टाइम्स हाफ लाईफ पिरियड. सो 2 टाइम्स 20 days म्हणजे 40 days. सो द टाइम रिक्वायर्ड टू ड्रॉप ॲक्टिव्हिटी टू 1/16 इज 80 days while the time required to disintegrate 3/4 is 40 days. असे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स या टॉपिकवर होते. आता याच्या समोरचे जे आपण लेक्चर घेणार आहे 16वं लेक्चर की ज्यामध्ये पुस्तकाच्या मागे जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते आपण सोडवणार आहे. ते 5-6 एक्झाम्पल आहेत आणि काही एंट्रन्स एक्झाममधले एक्झाम्पल पण आपण त्याच्यामध्ये घेऊ. ओके.